नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुंबईच्या पाणी पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या गारगाई प्रकल्पाला मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभा आणि पालिका सभागृहानं मंजुरी दिल्यानं हा प्रकल्प खऱ्या अर्थानं आता मार्गी लागणार आहे. हा धरण प्रकल्प पालघरच्या ग्रामीण भागात उभारला जात असल्याचं पुनर्वसनाचं पॅकेज ठरवताना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करण्याचा व्याप वाचलेला आहे. एकूणच या प्रकल्पातील संबंधितांच्या पुनर्वसनाचं पॅकेज तयार झालं असून प्रत्यक्ष कार्यवाहीला आता लवकरच सुरुवात होईल. वाडा पालघर जिल्ह्यातील तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवरती हे धरण बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ओगदे, खोडदे ही गावं पूर्णपणे बाधित होणार असून तिलमाळ, पाचघर, फसनगाव, आमले ही गावं अंशतः बाधित होणार आहेत. धरणासाठी सुमारे 426 हेक्टर खाजगी जमीन संपादित करावी लागणार आहे. भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी महापालिकेला 277 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गावातील देवळे आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सगळ्यांचं स्थलांतर करण्यात येणार आहे. तर यामध्ये आता 2013च्या केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे 4 पट आणि राज्य सरकारच्या थेट खरेदी पत्रकानुसार 1 पट असे एकूण 5 पट मोबदला मिळणार आहे. त्यानंतर संबंधितांना त्यांच्या जमिनीच्या 5 पट मोबदल्यासह पुनर्वसन आणि घरासाठी 250 चौरस मीटरचा भूखंड आणि 250 चौरस फूट बांधकाम रक्कम दिली जाणार आहे. जमीन मूल्य सोडून 10 लाख रुपये म्हणजेच 10 लाख प्लस जमीन मूल्य आणि प्लस 5 पट मोबदला हे मिळणार आहे. कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि जर नोकरी नको असल्यास 5 लाख रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. सर्व प्रकल्प बाधित अनुसूचित जमातीतील असल्यानं 50,000 अतिरिक्त भत्ता देखील देण्यात येणार आहे. भूमिहीनांना केवळ 1 एकर जमीन आणि 10 लाख रुपये हे देखील ॲडिशनल त्यामध्ये दिलं जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यातील या नवीन होणाऱ्या धरणासाठी ज्यांची जमीन, ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे त्यांना 5 पट मोबदला, नोकरी आणि बरंच काही मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.